विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्योजकाची कार्ये आता पाहणार आहोत. उद्योजक हा व्यवसायाचा सर्वेसर्वा असतो. त्यामुळे त्याला व्यवसायाला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. त्यातील काही मूलभूत आणि महत्त्वपूर्ण कार्ये पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा आहे नाविन्य, त्याला आपण इनोव्हेशन असं म्हणतो. दुसरा पॉईंट आहे उद्दिष्टांचे निर्धारण, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ज. थर्ड वन डेव्हलपमेंट ऑफ मार्केट, बाजाराचा विकास. चौथा पॉईंट आहे नवीन तंत्रज्ञान, न्यू टेक्नॉलॉजी. फिफ्थ वन गुड रिलेशन्स म्हणजे चांगले संबंध. ह्युमन रिसोर्सेस संदर्भात हा पॉईंट आहे. लास्ट वन निधीची उपलब्धता, ऑर्गनायझिंग ऑफ फंड्स किंवा क्रिएशन ऑफ फंड्स, अवेलेबिलिटी ऑफ फंड्स असं म्हणता येईल आपल्याला. अँड लास्ट वन डिसिजन टेकिंग, निर्णय घेणे. ही उद्योजकाची महत्त्वपूर्ण कामे आहेत. या व्यतिरिक्तही त्याला अनेक कामे करावी लागतात, परंतु त्यातील ही जी 7 कार्ये सांगितली आहेत त्या कार्यांचं सविस्तरपणे स्पष्टीकरण आता आपण पाहू. पहिला मुद्दा आहे नाविन्य, इनोव्हेशन किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया असं म्हणता येईल आपल्याला. उद्योजक मुळातच नाविन्यपूर्ण असतो. तो नवनवीन उत्पादन शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केटमध्ये आणून यशस्वी करण्यासाठी सतत कार्यशील असतो. नवनिर्मिती हे उद्योजकाचं मूलभूत कर्तव्य मानलं जातं. यासाठी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगेन. अगदी या टॉपिकच्या स्टार्टिंगला तुम्हाला कार इंडस्ट्री दिसत होती. कार इंडस्ट्रीमधील मारुती सुझुकीचं उदाहरण सांगायला मला आवडेल. जेव्हा भारतामध्ये ही 4 व्हीलर आली, मारुती 800 या नावानं हे प्रोडक्ट लॉन्च करण्यात आलं. पण टप्प्याटप्प्यानं जर विचार केला, 1982च्या दरम्यान हे प्रोडक्ट भारतामध्ये आलं आणि आज 2020चा आपण विचार केला तर जवळजवळ ह्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादनातील इनोव्हेशन्स, नाविन्य किंवा चेंजेस तुमच्या लक्षात येतील. मारुती 800 पहिल्यांदा, त्यानंतर झेन, अल्टो, अल्टो K10, ब्रिझा, सियाज, यस क्रॉस, बॅलेनो अशी कितीतरी नवीन उत्पादनं त्यांनी ग्राहकांच्या पसंतीनुसार, आवडीनुसार मार्केटमध्ये आणलेली होती. आणि म्हणूनच इतकी वर्ष झालं तरीसुद्धा हा उद्योग टिकून आहे. त्याला एकच कारण म्हणजे इनोव्हेशन्स. सेकंड पॉईंट पाहण्या अगोदर तुम्हाला आणखी एक छोटंसं उदाहरण दिसेल बा ह्या स्लाईडमधून. या स्लाईडमध्ये पहा, पारंपरिक ऊर्जेची, अपारंपरिक ऊर्जेची साधनं दिसतात. त्यामध्ये पवनचक्की असेल, विद्युत प्रकल्प असतील, मोनोरेल, मेट्रो रेल, शुगर इंडस्ट्री, कॉटन इंडस्ट्री, ह्या सर्व उद्योग समूहांचा जर विचार केला तर ह्या प्रत्येक उद्योगामध्ये आज नाविन्याची निर्मिती होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि जे उद्योग नाविन्यपूर्ण निर्माण होतात, नाविन्यपूर्ण निर्मिती करतात, तेच उद्योग स्पर्धेच्या बाजारात टिकून राहतात. सेकंड पॉईंट उद्दिष्टांचे निर्धारण, त्याला डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ज असं म्हणतो. मित्रांनो, आपलं उद्दिष्ट निश्चित असेल तरच आपली मार्गक्रमणा होऊ शकते. म्हणून प्रत्येक उद्योजकाला आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित करावी लागतात आणि ती यशस्वी करण्यासाठी किंवा ती गाठण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. उद्दिष्टे निश्चित करीत असताना
आपला जो ग्राहक वर्ग आहे, गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, श्रीमंत असेल, त्यांच्या गरजा, अपेक्षा यांचा विचार करून आपण आपल्या व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत. एक मला छोटंसं उदाहरण आठवलं. असंच एकदा पार्कर क्लॉथ मार्केटमध्ये असताना त्या व्यवसायांच्या मालकांशी माझी चर्चा सुरू होती आणि त्या शोरूममध्ये इतके व्हरायटी रेडीमेड्स कपडे होते. मी उत्सुकतेनं त्यांना विचारलं, अगदी तुमच्याकडे 210 रुपयेचा शर्ट आहे आणि 5,380 रुपयेचाही शर्ट आहे, एवढी व्हरायटी तुम्ही कशी मेंटेन करता? तेव्हा त्यांनी हसत हसत मला सांगितलं, या देशातील गरीबातील गरीब व्यक्तीसुद्धा पार्करच्या स्टोअरमध्ये आली पाहिजे आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीसुद्धा पार्करच्या स्टोअरमध्ये आली पाहिजे. अशा प्रकारे उद्दिष्ट ही व्यावसायिकांच्याकडून निश्चित केली जात असतात. त्यातलं एक बेसिक प्रिन्सिपल आपल्याला इथं दिसतं पहा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑब्जेक्टिव्ज काय सांगितलेले आहेत? ऑब्जेक्टिव्ज मस्ट बी स्पेसिफिक, ती निश्चित असली पाहिजेत. इट शुड बी मेजरेबल, त्याचं मूल्यमापन किंवा मूल्यांकन करता आलं पाहिजे. सायमल्टेनियसली ऑब्जेक्टिव्ज मस्ट बी क्वांटिफिएबल, याचा अर्थ त्याच्या परिणामाचे आपण मानक निश्चित केले पाहिजेत, परिणामक ठरवलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ज ॲब्सोल्युटली रिॲलिस्टिक, वास्तवतेला धरून असले पाहिजेत, काल्पनिक असता कामा नयेत. अँड फायनली अटेनेबल, म्हणजे इट शुड बी अचीव्ड, ती उद्दिष्टे साध्य करता आलीच पाहिजेत. म्हणून ह्यामध्ये तुम्हाला जो उद्योजक दिसतो तो पहा कशी एक एक स्टेप्स चढत चढत यशाच्या शिखरावरती पोहोचलेला आहे. आणि ह्यातून असं दिसतं, एकदा आपण जर उद्दिष्टाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलो, उद्दिष्टे साध्य होईपर्यंत थांबायचं नाही. आणि जेव्हा उद्दिष्टे साध्य होतात तेव्हा अभिमानानं मगच आपण पाठीमागं फिरायचं असतं, तोपर्यंत पुढेच जावं लागत असतं. नेक्स्ट वन, बाजाराचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. बाजाराचा विकास करण्यामध्ये उद्योजकांचा सिंहाचा वाटा असतो. बाजाराचे अनेक प्रकार सांगितले जातात, स्थानिक बाजारपेठ, प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. पण विद्यार्थी मित्रांनो, 21व्या शतकापासून सुरुवातीपासूनच ग्लोबल मार्केट ही संकल्पना आलेली आहे. संपूर्ण विश्व हे एक छोटंसं गाव, खेडेगाव, छोटीशी बाजारपेठ मानली गेलेली आहे. आणि या बाजारात जर टिकायचं असेल आपल्याला, तर आपल्याला आपल्या उत्पादनात बदल केला पाहिजे आणि तसंच नवनवीन बाजारपेठांचा शोध घेतला पाहिजे. उत्पादनातील बदलानेच बाजारपेठांचा विकास होणे शक्य आहे, असं स्पष्ट आणि प्रामाणिकपणे मी म्हणू शकेन. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण. न्यू टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान. असं म्हणलं जातं, yesterday's technology outdated tomorrow, and it should be constantly and continuously drastically changing simultaneously. जागतिक विश्वात दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो आणि काही तंत्र ही कालबाह्य ठरत असतात. त्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये आपण सातत्यानं नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्हाला मी मोबाईलचं उदाहरण देईन. जेव्हा पहिल्यांदा मोबाईल लॉन्च झालेला होता, तो मोबाईल हा बटनांचा साधा मोबाईल होता. पण आजचा जर मोबाईल पाहिला आपण, तर तो अँड्रॉईड आणि स्मार्ट मोबाईल आहे. म्हणजे
अगदी 15 ते 20 वर्षाच्या कालखंडात मोबाईलमध्ये झालेले आमूलाग्र बदल तुमच्या लक्षात येतील. कॉम्प्युटर असेल, दूरदर्शन असेल, ह्या प्रत्येक तांत्रिक जे घटक आहेत ते सातत्याने बदलले जातात. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. चांगले संबंध, गुड रिलेशन्स. मगाशी सांगितलं इट इज अ ह्युमन रिलेटेड पॉईंट. तुम्हाला एक छानपैकी चित्र दिसतं पहा. त्या चित्रामध्ये काय, हम सब एक है, हम साथ साथ है, एकी हेच बळ, अशा प्रकारचं चिन्ह दिसतं. व्यवसायामध्ये असणारे जे सर्व घटक आहेत त्यांचे जर संबंध असे उच्च दर्जाचे असतील, आनंददायक असतील, हेल्दी स्वरूपाचे असतील, तर खरं म्हणजे ती यशाची गुरुकिल्ली मानली जाते. व्यवसायातील कनिष्ठापासून वरिष्ठापर्यंत आणि वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्वांच्यामध्ये योग्य समन्वय असेल तरच चांगले संबंध निर्माण होतात. पुढचा पॉईंट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. निधीची उपलब्धता. ऑर्गनायझिंग ऑफ फंड्स. अ रोल प्लेड बाय ब्लड इन ह्युमन बॉडी. दॅट रोल कॅपिटल ऑर फंड्स प्लेस इन बिझनेस ऑर्गनायझेशन. मानवी शरीरामध्ये रक्ताची जी गरज असते, किंबहुना त्याहून अधिक गरज व्यवसायाला भांडवलाची असते. भांडवल उभारणीचे अनेक मार्ग असतात, अंतर्गत, बहिर्गत. या सर्व मार्गांचा उपयोग करून व्यवसायामध्ये भांडवल उभा करण्याचा उद्योजक सदैव प्रयत्न करीत असतात. यासाठी आपण रिलायन्स इंडस्ट्री, टाटा इंडस्ट्रीचं उदाहरण पाहू शकतो. त्यांनी काय केलं, स्वतःचं मॅनेजमेंट स्किल वापरलं आणि शेअर्सच्या रूपानं, डिबेंचरच्या रूपानं, बॉन्डच्या रूपानं जनतेकडून निधी उपलब्ध केला आणि स्वतःच्या व्यवसायामध्ये वापरला. अर्थात जनतेला स्वतःचा योग्य रिटर्न किंवा मोबदला त्यांनी दिला. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी सध्या FDIला जास्त प्राधान्य देत आहेत. देशातल्या लहानातले लहान उद्योगापासून मोठ्यातल्या मोठ्या उद्योगापर्यंत FDIच्या माध्यमातून भांडवल कसं उभा करता येईल त्याचा रेशो पहा, दुपटीपेक्षा जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हे काम उद्योजकांना करावं लागत असतं. कोणत्याही परिस्थितीत आपल्या उद्योगाला, आपल्या व्यवसायाला भांडवलाची कमतरता भासणार नाही यासाठी सदैव ते दक्ष असतात. लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज टेकिंग डिसिजन, निर्णय घेणे. मित्रांनो, मला एक आईन्स्टाईनचं वाक्य आठवतं. अ पर्सन हू नेव्हर टेक्स डिसिजन, पर्सन नेव्हर डज नथिंग. फर्स्ट टेक डिसिजन, आयदर इट इज करेक्ट ऑर रॉंग, इट शुड बी डिपेंड अपॉन द फ्युचर. जो मनुष्य निर्णय घेत नाही तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. मित्रांनो, पहिल्यांदा निर्णय घ्या. घेतला निर्णय बरोबर की चूक हे काळ ठरवेल. या उक्तीप्रमाणे उद्योजकांचं कार्य चाललेलं असतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यामध्ये जे उद्योजक यशस्वी होतात तेच आपल्या व्यवसायामध्ये अत्युच्च शिखरावरती पोहोचू शकतात. आपल्या देशाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं, टाटा उद्योग समूह असेल, बजाज असेल, महिंद्रा आणि महिंद्रा असतील, किंवा फॉरेन किंवा मल्टीनॅशनल कंपनीच्या बाबतीत कोका कोला, पेप्सी कोला, डव रॅकिंग यासारख्या उद्योगाने अल्पावधीचंच यशाच्या शिखरावरती पोच केलेले. त्याचं कारण म्हणजे
योग्य वेळी योग्य निर्णय. मला वाटतं तुम्हाला ह्या चित्रातून बरंचसं काहीतरी लक्षात येईल. डाव्या साईडला जर तुम्ही पाहिलात तर अनेक मार्ग दिसतात आणि हे दोन उद्योजक विचार करायला आहेत, स्ट्रेट गो और टर्न लेफ्ट और टू राईट. सरळ जाऊ, डावीकडे वळण घेऊ किंवा उजवीकडे वळण घेऊ. कोणत्या बाजूला जायचं याचा ते विचार करत आहेत. जर तुम्ही योग्य दिशेला गेलात तर यश हे तुमच्या बरोबर आहे. निर्णय चुकला तर अपयश हे ठरलेलं असतं. उजव्या बाजूच्या चित्रात दिसेल पहा, कार इंडस्ट्रीचं हेच उदाहरण आहे. एक कारचं मॉडेल बनवलेलं आहे. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दिसतात, प्लॅनर्स दिसतात, डिझायनर दिसतात. त्याचबरोबर मशिनिस्टसुद्धा आहेत. ते आपलं ॲट्रॅक्टिव्ह मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात तरच तुम्ही मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकता, असं उद्योजकाचं खास महत्त्वाचं कार्य आहे. मला वाटतं उद्योजकाची सर्व कार्ये तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.